ट्रॅप लावून युवकाचं अपहरण करण्यात आलं होतं. 2 दिवसामध्ये आरोपीची सुटका करण्यात आली असून या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. सोलापूर महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये विकास निधी तसेच NTPCच्या CSR निधीतून सुरू असलेल्या विविध विकास कामांची महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. पाहणी दरम्यान आयुक्तांनी मोर पक्ष्यांसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या पिंजऱ्याची तसेच वाघ आणि बिबट्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पिंजऱ्यांची पाहणी केली. याशिवाय NTPCच्या CSR निधीतून प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष निवाऱ्यांचाही आढावा घेण्यात आला. ही सर्व कामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मागील काळात प्राणी संग्रहालय परिसरात पाणी साचल्याच्या घटना घडल्याने आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत संग्रहालयालगतच्या नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण युद्धपातळीवर हाती घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होऊन संग्रहालय परिसरात पूरस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. तसेच प्राणी संग्रहालय आणि परिसरातील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पाहणी दरम्यान परिसरातील एका विहिरीवर रेल्वे प्रशासनाकडून दावा केला जात असल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार संबंधित जागेच्या मालकी हक्काबाबत रेल्वे प्रशासनाकडे अधिकृत पत्राद्वारे माहिती मागवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आधार हॉस्पिटल ते मंदिर परिसरादरम्यानच्या रस्त्यालगत तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यासाठी संबंधितांना नोटिसा बजावून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी आयुक्तांनी सांगितले की महात्मा गांधी प्राणी संग्रहालय हे शहरातील महत्त्वाचे पर्यावरणीय व पर्यटन स्थळ असून येथे सुरू असलेली विकास कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. प्राण्यांच्या सुरक्षिततेसोबत नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. पूर नियंत्रण, स्वच्छता आणि अतिक्रमण निर्मूलन या बाबींना प्राधान्य देऊन आवश्यक कारवाई करण्यात येईल. या पाहणी दौऱ्याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे नीलकंठ मठपती, विभागीय अधिकारी जावेद पानगल, डॉ. सतीश चौगुले, गोकुळ चिंतारे, अविनाश वाघमारे, चेतन प्रचंडे, स्वप्नील सोलनकर, विभाग प्रमुख, अभियंते व संबंधित अधिकारी उपस्थित होते.